UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये शहांच्या उपस्थितीत महायुतीचे 1.5 तास खलबता। भाजप 155 ते 160, शिंदे गट 80 ते 85 आणि दादा गटाकडे 55 ते 60 जागांच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। जागा वाटपावर सकारात्मक निर्णय होईल, महायुतीमध्ये सर्व समन्वयानंच होणार। छत्रपती संभाजीनगरमधील बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। बैठक सकारात्मक झाली, जागा वाटप लवकरात लवकर होईल, पत्रकारांच्या प्रश्नावर फडणवीसांची प्रतिक्रिया। विदर्भात भाजपचं मिशन 45, पवार ठाकरेंना रोखणं आपलं लक्ष्य, 42 वर अडकू नका, 45 जागा जिंका। नागपुरात पदाधिकाऱ्यांना अमित शहांकडून मार्गदर्शन। मराठवाड्यात विधानसभेच्या 30 जागा निवडून आणा, मराठा आंदोलनाची चिंता करू नका, ते सरकार आणि फडणवीस बघतील। संभाजीनगरमधील भाजपच्या मेळाव्यात अमित शहांच्या सूचना। किती जागा पडणार याचा अमित शहा आढावा घेतात। अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून जयंत पाटलांचा खोचक टोला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची दिल्लीवारी, विधानसभेच्या जागा वाटपावर हायकमांडशी चर्चा। पटोले आज मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल यांना भेटणार। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर मुंबईत बॅनरबाजी, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळणार, असा बॅनरवर उल्लेख। मुंबईत लागलेल्या बॅनर्सवर देवेंद्र फडणवीसांचा फोटो। राज्यात जसे लिंगी पिसाट आहे तसे सत्यपिसाट देखील आहे। जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेला गोळ्या घातल्या, सामनाच्या अग्रलेखातून राज्य सरकारवर जोरदार निशाणा। अक्षय शिंदेचा मृत्यू अतिरक्तस्रावानं, अक्षयच्या डोक्याला गोळी लागल्यानं शवविच्छेदन अहवालात नमूद। जे रुग्णालयातील प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांना सुपूर्द। अक्षय शिंदेच्या वडिलांकडून दाखल याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी। अक्षयला बनावट चकमकीत मारलं, आमच्याही जीवाला धोका, पोलीस संरक्षणाची कुटुंबियांची मागणी। मी कधी साहेबांचा अपमान केला नाही, शरद पवार आमचे दैवतच, इतके दिवस पवारांच्याच नेतृत्वात काम केलं, पण आता आम्हालाही काम करू द्या, अजित पवारांचं वक्तव्य। तर साहेबांना दैवत म्हणून महाराष्ट्राला संभ्रमात टाकू नका, दैवताला मंदिराबाहेर काढायला निघाला, तुमची प्रत्येक भूमिका दैवताच्या विरोधातच होती। जितेंद्र आव्हाडांचा अजितदादांवर पलटवार। धनगर मराठा आरक्षणाबाबत अजित पवारांची मध्यस्थी, उपोषणकर्त्यांच्या निवेदनाबाबत मुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा करणार। संभाजीनगरमधील मेळाव्यात अजितदादांची माहिती। पंतप्रधान मोदी उद्या पुणे दौऱ्यावर, विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्यांकडून जोरदार बॅनरबाजी। हेमंत रासणे, धीरज घाटे, माधुरी मिसाळ, श्रीनाथ हिमाले यांचे बॅनर्स। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील 26 जागांवर आज मतदान। ओमर अब्दुल्ला यांच्यासह 239 उमेदवारांचं भवितव्य पणाला। कंत्राटी भरती विरोधात राज्यातील शिक्षक संघटना एकवटल्या, प्राथमिक शिक्षकांचं आज 1 दिवसाचं सामूहिक रजा आंदोलन। राज्यातील 40,000 प्राथमिक शाळा आज बंद राहणार। अफगाणिस्तानचा कांदा भारतात दाखल झाल्यानं कांदा उत्पादक संतप्त, कांदा आयात थांबवण्याची मागणी। अमित शहांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचाही इशारा। आज पुणे आणि रायगडला पावसाचा रेड अलर्ट, तर पालघर, मुंबई, नाशिक, अहमदनगर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि वाशिमला ऑरेंज अलर्ट। लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी, अनेक नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलं, शेती पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। पश्चिम रेल्वेवर आज 4.5 तासांचा ब्लॉक, गोरेगाव कांदिवली स्थानकांदरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामांना पुन्हा वेग, रात्री 12:15 ते पहाटे 4:45 वाजेपर्यंत ब्लॉक। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।